सकाळची सुरुवात ही कोमट पाण्याने झाली. नंतर मी आंघोळ ते उरकून घेतली. चांगला मस्तपैकी चहा पेले म्हणजे एकदम तरतरी छान वाटतं, मन जरा व्यवस्थित. तर आता मी देवपूजेसाठी फुलं आणायला गेले, पण नाही ना, फुलं आणायला मला उशीर झालेला होता. त्याच्यामुळं सगळे झाडावरची फुलं घेऊन गेले त्या बघा बायका, ठेवतच नाहीत बायका फुलं झाडावर ना. त्याच्यामुळं मग आहे ना, जेवढे मिळेल तेवढे मी फुलं घेतले. मी 1-2-4च मिळाले बघा मला फुलं, जास्त काय मिळाले नाही आहेत. आणि बघा ही किती छोटी छोटी फुलं छान आहेत. आणि इथे बघा सदाफुलीची भरपूर फुलं होते आणि तुळस पण एवढी भरलेली आहे ना. आणि ते फुलं मी घेऊन आले. देवपूजा झाली बघा माझी, देवपूजा करून घेतली. नंतर मी नाश्ता केला. जे नाश्ता म्हणजे नाश्त्याला उपीट केलं तर मी, हे मक्याच्या रव्याचं उपीट आहे बघा. मी नंतर तुम्हाला रेसिपी शेअर करेल कसं करायचं काय कर. खूप मस्त लागतं बघा आणि आपल्या ह्याच्यात छान लागते एकदम. नेहमीचं उपीट खाऊन कंटाळा येतो. आता उपीट नाश्ता ते केला. दुपारचा स्वयंपाक काही नव्हता, निवांतच होते. 4 वाजता मी जरा गॅलरीत पाणी ओतून घेतलं आणि 6 वाजता वरी फिरायला गेले. तर वातावरण खूप छान झालं होतं बघा, मस्त वाटत होतं. एकदम मोकळ्या वातावरणात फिरलं म्हणजे जरा फ्रेश वाटतं. आमच्या शेजारी नारळाचं झाड आहे आणि इथं खूप नारळ लागलेत बघा, पण वरून काही दिसत नाही, खालून दिसते. एकदम मोकळ्या वातावरणात थोडंसं फिरले, मग घरी खाली आले मी.